तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात, काय प्रकार घडलाय तुमच्या बरोबर? सर मी सुवर्णा बापू गडगे. मी एक परित्यक्त महिला आहे सर. माझ्या पोटी एक पोरगा आहे 23 वर्षाचा सर. भाजीपाल्याचा व्यवसाय करून माझ्या मुलाचं पोट भरते मी सर. माझ्या फॅमिली मॅटरमध्ये माझ्या भावाची आणि भाऊजाईची 1 महिन्यापासून भांडणं चाललेली सर. तर मला दुपारी माझ्या बाबांचा फोन आला, बाळा तिकडनं तिच्या वडिलांचा, तिच्या माहेरकडनं 10-15 लोक आलेली, बाळा तू येते का? तर मी माझ्या बाबांना म्हणलं, बाबा तुमचा फॅमिली मॅटर आहे, तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही येत. बाबा म्हणले येऊन तू फक्त राहा, गप्प बस तिथे, बघ काय होतंय काय बोलते. म्हणून माझे बाबा मला घेऊन आले. आल्यानंतर माझी भाऊजाई तिनं 10-15 माणसं घेऊन आली होती. तिचा प्लॅन असंच का फक्त यांना जिवंत मारायचं. म्हणजे काय कुठल्या पद्धतीचा रोज धरला, 10 वर्ष आणली आमच्या इथे, तेव्हा कुठल्याही पद्धतीचं तिनं कसलीच तक्रार नव्हती. म्हणायची की आमच्या ताई खूप चांगले आहेत, आमचे आई बाबा खूप चांगले आहेत. या बाईला अचानक 2 भाऊ माझं पॅरलेसचा अटॅक आल्यानंतर हिला अचानक असं काय झालं की एवढा त्रास व्हायला लागला सर. तरी मी समजून सांगायचे, आमची बहीण सांगायची, आई बाबा सांगायचे, बाळा जा 3 दिवस निघून. त्यामुळे प्रकारामध्ये सुद्धा माझ्या भाऊजाईनं खूप सर माझ्या भावाला पॅरलेसचा अटॅक आलेला असताना सुद्धा 10-12 वेळा मारलं सर. आणि आज जेव्हा ती माणसं घेऊन आली 10-15 पोरं, तिचा बाप, तिची बहीण, तिचा भाऊ सर, बाकीचे तिचे नातेवाईक आले होते. ते खालून घाटा खालून सरळगाव मानवली तिथून आले होते सर. आणि आलेले त्यांचा आविर्भाव फक्त गुंड स्वरूपाचा होता सर. फक्त यांना मारायचं, यांना जिवंत मारायचं असाच आविर्भाव त्यांच्यामध्ये सर दिसत होता. तरी पण मी बाबा मला घ्यायला आले, गेलो, आम्ही प्रेमाने बोलत होतो सर. बोलत असताना संभाषण चालू असताना त्या सासू सुनांमध्ये जेव्हा चर्चा चालू झाली तेव्हा त्या दोघी सासू सुनांमध्ये वाद व्हायला लागले. तर मी आईला म्हटलं, आई तू गप्प बस, त्यांचं म्हणणं ऐकू आपण. आणि तिने उठली आणि त्या भांडणाच्या स्वरूपात माझ्या आईला कचा मारलं सर. पण आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले त्याच्यावर सुद्धा मारलं. आईचं वय किती? आईचं वय माझ्या आता जनरली 70 आहे सर, 70-71 वय आहे माझ्या आईचं. आणि सर त्याच्यानंतर हा जो इसम आहे ज्याने माझ्या मानेत कुऱ्हाड घातली सर, त्याचं नाव नितीन ज्ञानेश्वर शिंदे. हा इसम तिथं अचानक आला सर कुऱ्हाड घेऊन. तुमचा काय संबंध आहे? यांचा आमचा कुठल्याही पद्धतीचा सर संबंध नाही. या माणसाची कधी आम्ही टॉकिंग करत नाही, आम्ही कधी बोलत नाही सर कधीच. अचानक आला आणि डायरेक्ट सर खूप दारू पेलेला आणि सर डायरेक्ट माझ्यावरती कुऱ्हाड उगारून मला जिवंत मारीन, मिटून घे. भावाच्या मिसेस आहेत, हा, त्यांनी बोलवलं होतं का त्यांना? सर हाच काही गोष्टीचा उलगडा होत नाही सर. तो अचानक कसा काय तिथे आला हे पण आले सर. आणि त्याच्यानंतर एक काही जेव्हा चर्चेला सुरुवात झाली अचानक लगेच तोही आला. म्हणजे हे काहीतरी संगनमताने झालेला सगळा प्लॅन आहे सर. हा संगनमताने झालेला प्लॅन आहे सर. आला आणि कुऱ्हाड उगारली सर आणि डायरेक्ट मला जिवंत मारीन, मिटून घे. हा तिरस्त व्यक्ती आमच्या फॅमिली मॅटर मध्ये मिटून घे म्हणणारा कोण हा? तरी पण सर मग मी व्हिडिओ मध्ये शूट केले तेवढ्या इतक्या त्रासामध्ये. तर सर मी त्याला सांगते, अरे नितीन भाऊ तू असं काय बोलतो? अरे आपले काही वाद नाही, तू असं का वागतो? असं का कुऱ्हाड घेऊन आलाय? एवढं मी चांगल्या प्रेमाने आणि गोड भाषेमध्ये समजून सांगते सर. ही व्यक्ती तुमची नातेवाईक आहे का सर? ती आमची कोणीही नातेवाईक नाही, फक्त आमच्या जे माझ्या वडिलांची शेत आहे त्याच्या खालच्या बाजूने ते राहतात. त्यांचं आमचं नातं. शेताचे काही वाद आहेत तुमचे? कुठल्याही पद्धतीचा वाद नाही सर, कशाच नाही. कोणालाही तुम्ही विचारा, त्यांचं आमचं कुठल्या व्यक्तीने तुमच्यावरती आता कुऱ्हाडीने हल्ला केलाय? हा सर. काय परिस्थिती काय आहे तुमची? सर आता मला म्हणजे मी पूर्ण आहे ना सर बेशुद्ध पडले होते. माझ्या आई वडील, माझा मुलगा तर नव्हता, तो पेरूच्या स्टॉलवर होता. आणि माझ्या आई वडिलांनी माझी एक मानलेली वहिनी आणि भाऊजे त्यांनी मला गाडीत बसून आणलं, इथं विघ्नहर्तामध्ये ऍडमिट केलं सर. माझ्या कानातनं आणि मानेकडनं डोक्याकडनं रक्त येतंय सर. आणि कुऱ्हाड घातली सर. तिथं तो प्रकार होत होता अचानक पाठीमागून आला आणि अचानक माझ्या डोक्यामध्ये त्याने कुऱ्हाड घातली सर. तर मी बेशुद्ध होऊन सर खाली पडले. मला या लोकांनी उचलून आणलं. आता मी विघ्नहर्तामध्ये ऍडमिट आहे सर. आणि मला सिटी स्कॅन करण्यासाठी नारंगावला पाठवलं होतं, तोही रिपोर्ट आलेला आहे सर. रिपोर्ट मध्ये काही डॉक्टरांनी सांगितलंय? अजून सर सरांबरोबर तशी काही चर्चा झाली नाही, पण आता सर पाहतील तो रिपोर्ट. शिंदे म्हणून जो इसम आहे तुम्ही आता सांगताय की त्यांनी तुमच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केलाय, हा सर, याच्यात तुमच्याबरोबर काही जुने काही वाद आहेत का? सर या माणसाचा आमचा कुठलाच संबंध नाही.
कुठलाच सर या माणसाचा नाही आमचा कुठं. मी वडगाव आनंद मध्ये राहते आणि तो खाली माळ्यात राहतोय असा सर. कोणता वैयक्तिक रोष काढण्याचा प्रयत्न झालाय तुम्हाला काय वाटतं? सर जर बारकाईने विचार केला तर हा ह्या काहीतरी प्लॅन केलाय सर. प्लॅन केलाय म्हणजे तो जे आरती म्हणतोय ना तिला मिटून घ्या, तिचं मिटून घ्या, तुम्ही भांडणं वाढू नका, माझ्या आईला शिवाय देतोय, माझ्या आईला मारतोय, माझ्या भावाला सुद्धा मारतोय सर. याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो सर. त्याशिवाय नाही सर तो एवढा जीव घेणार. काय असू शकतं, काय वाटतं सर असू शकतं. मला काय म्हणायचे मीडियाला पण कळेल आणि जनतेला पण कळेल सर. हा त्याने जीव हल्ला घेण्यात तिनंच बोलवलेलं आहे त्याला जीव हल्ला घेण्यासाठी. काहीतरी असू शकतं त्यांचं सर. म्हणजे या दोघांनी मिळून संगनमताने हो तुमच्यावर अटॅक घडवून आणलाय? हो सर. हो सर. अगदी दोघांनी मिळून आणि त्याच्या पाठबळ द्यायला तिचे भाऊ, वडील, तिच्या बहिणी, तिच्या बाकीच्या आणलेले गुंड स्वरूपातली ती पोरं सर. ते याविषयी तुम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली? सर केलेली आहे आणि अजूनही तो प्रोसिजर चालू आहे सर. आहे FIR नोंदवायची आहे सर. पण सर एकच म्हणणं आहे सर की अशाहीच मला खरंच कायदेशीर कारवाई व्हावी सर. नशिबाने भगवंताच्या कृपेने सर नाही काही याच्यातनं बाहेर आले नाही तर सर खरंच म्हणजे सर जेव्हा चक्क पडली ना खाली पटकनी, जेव्हा कुऱ्हाडीचा टोला मागून टाकला सर, पूर्ण बेशुद्ध अवस्थेत सर. कानातनं रक्त येते, मानेतनं रक्त येते, सगळं सुजलंय मेंदू सर. अशा स्वरूपाचा जीव घेणं हल्ला आहे सर माझ्यावरती सर. म्हणजे भगवंताची कृपा माझ्यावर म्हणायची सर. मी या प्रसंगातून वाचले सर. डोक्यामध्ये एवढ्या जोराने काम घातलेली कुऱ्हाड मानेवर बसली आणि माझ्या कानावरच देखील बसली. पण भगवंताची कृपा म्हणून या मोठ्या या अपघातातून मी बाहेर आहे. आत्ता या स्टेबलला आहे सर. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.